असताना दुसरी एक चर्चा घडते, ही चर्चा घडू नये म्हणून हा मुद्दा मी उपस्थित करतोय की त्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं की हा घातपात नाही, हा अपघातच होता, म्हणून रोहित पवार वेगळं बोलतात आणि पवार साहेब वेगळं बोलतात असा त्याचा अर्थ लागता कामा नये का? तर त्या दिवशी ते बारामतीतलं मी दृश्य बघितलं. अख्खा महाराष्ट्र बारामतीकडे त्या ठिकाणी लोटला होता. माणसं ओळखणारी अनेक असतात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये एक संपूर्णपणे चीड होती. कुठेतरी काहीतरी वाईट घडलंय, कुठेतरी ही दुर्घटना घडली की घडवली गेली आहे अशा पद्धतीचा संशय प्रत्येकाच्या मनामध्ये होता. पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणतं स्टेटमेंट करायचं हे त्यांना माहीत होतं. तो स्टेटमेंट करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा. पवार साहेबांनी हातामध्ये कागद घेतला होता, मान खाली होती आणि एकच वाक्य फक्त ते बोलले की हा घातपात नाही, हा अपघात आहे. का बोलले? कशा करता बोलले? एक जर बारामतीमध्ये दादा जर ठिणगी पडली असती, एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीनं होरपळून निघाला असता, होरपळून निघाला असता. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोण पोचलं असतं आणि सरकारनं कितीही ताकद लावली आणि कुणीही लावली तरी त्याला कंट्रोल करणं हे कोणालाही शक्य झालं नसतं. म्हणून त्यावेळचं पवार साहेबांचं स्टेटमेंट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत समयोचित वाटतं. मी त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही, पण आज हे भाष्य करणं मला उचित वाटतं. आणि म्हणून रोहित पवार आणि शरद पवार साहेब मांडतात ही भूमिका विसंगत नाही, तर त्या वेळची परिस्थिती आपण नजरेसमोर आणली पाहिजे. आणि म्हणून दादांचा घात झाला की अपघात झाला हे मुख्यमंत्री महोदय शोधून काढा. यापेक्षा मी या विषयावर काही जास्त भाष्य करू इच्छित नाही.